आता आमचे राजा भरत त्यांचं जाऊ द्या, त्यांनी तर फक्त 12 वर्ष रामनामाचा जप केला महाराज. परंतु रामायणामध्ये असे व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी 14 वर्ष रामनामाचा जप केला. ज्यांनी 14 वर्ष रामनामाचा जप केला ते म्हणजे आमचे भरत राजा. अहो प्रभू श्रीरामचंद्रांना जेव्हा वनवास प्राप्त झाला ना महाराज, जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास प्राप्त झाला, भावाभावाचं प्रेम जर तुम्हाला बघायचं असेल ना तर रामायणामध्ये माझा राजा भरत आणि माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांचं चरित्र वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल की भावाभावाचं प्रेम कसं असावं. माझ्या त्या प्रभू रामचंद्रांना जेव्हा वनवास प्राप्त झाला ना महाराज, तेव्हा वनवास प्राप्त झाल्यानंतर जेव्हा प्रभू श्रीरामचंद्र वनामध्ये गेले आणि वनामध्ये गेल्यानंतर वनदेवींनी त्यांना आग्रह केला की प्रभू क्या मैं आपकी कोई सेवा कर सकती हूँ. असं सांगितल्यानंतर वनदेवींनी पुन्हा 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 आग्रह केल्याने प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलं, वनदेवी अगर आप इतना आग्रह कर रही हो तो ठीक है, आप सेवा करना चाहती हो तो ठीक है, एक काम कीजिए, ये जो रास्ते के कांटे हैं ना वो रास्ते के कांटे हटवा दीजिए. असं सांगितल्यानंतर वनदेवींनी प्रभु श्रीरामचंद्रांना प्रश्न विचारला, प्रभु आप तो इस रास्ते से चले आए हैं, आप इस रास्ते से चले आए हैं तो फिर आप इस रास्ते के कांटे क्यों हटवाना चाहते हो. आणि जेव्हा असं सांगितल्यानंतर वनदेवींनी तेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांनी उत्तर दिलं, ऐका. प्रभु श्रीरामचंद्र म्हणतात, वनदेवी मुझे मालूम है मैं इस रास्ते से चला आया हूँ, मुझे मालूम है, लेकिन मुझे ढूंढते हुए मेरा भरत इस रास्ते से जरूर आएगा, इसलिए मैं आपको कह रहा हूँ कि ये रास्ते के कांटे हटवा दीजिए. आणि असं सांगितल्यानंतर वनदेवींनी पुन्हा प्रभू श्रीरामचंद्रांना प्रश्न विचारला, प्रभु आप तो इस जगत के रचयिता है, आप तो इस सृष्टि के रचयिता है, आप तो इस जगत के भगवान है, आप तो इस सृष्टि के पालन करता है, तो फिर आपके भैया के इतने कमजोर है कि उनको इन कांटों के चुभने से दर्द होगा. असं सांगितल्यानंतर माझे प्रभू श्रीरामचंद्रांनी अत्यंत सुंदर उत्तर दिलं. महाराज ऐका, माझे प्रभु श्रीरामचंद्र म्हणतात, वनदेवी मेरा भरत इतना कमजोर नहीं कि उसको इन कांटे के चुभने से दर्द होगा, मेरा भरत इतना कमजोर नहीं कि उनको इन कांटों के चुभने से दर्द होगा, उसे दर्द होगा इस बात से कि मेरे कारण मेरे भैया को इन कांटों पे चलना पड़ा. याला म्हणतात भावाभावाचं प्रेम महाराज, याला म्हणतात भावाभावाचं प्रेम. असे 14 वर्ष ज्यांनी रामनामाचा जप केला ते राजा भरत. जसे प्रभू श्रीरामचंद्र वनामध्ये जीवन व्यतीत करत होते ना महाराज, ज्याप्रमाणे प्रभू श्रीरामचंद्र वनामध्ये जीवन व्यतीत करत होते ना, अगदी त्याचप्रमाणे माझे भरत राजा अयोध्या नगरीच्या बाहेर राहून पर्णकुटी बनवून त्या ठिकाणी जमिनीवरती झोपून वल्कले धारण करून कंदमुळे फळे खाऊन ते जीवन व्यतीत करत होते. एवढा मोठा त्याग असेल, एवढं राजवैभव सोडून या ठिकाणी कंदमुळे फळं खाऊन ते जीवन व्यतीत करतायत, याला म्हणतात प्रेम. असे माझे भरत राजा ज्यांनी 14 वर्ष रामनामाचा जप केला महाराज. नाथ महाराजांच्या भाषेत जर सांगायला म्हटलं, पक्षिनी प्रभात चारिया, प्रभात चारिया चारा घेण्यासाठी जेव्हा जाते ना महाराज,
आणि ते पिल्लं जसे आपल्या आईची वाट बघतात ना, अगदी त्याचप्रमाणे माझे भरत राजा प्रभू श्रीरामचंद्रांची वाट बघत होते. एखादी गाय जेव्हा रानामध्ये चरायला जाते ना महाराज, ती गाय जेव्हा रानामध्ये चरायला जाते आणि त्या गायीला जेव्हा आपल्या वासराची आपल्या लेकराची आठवण होते ना महाराज, आणि जेव्हा ती हंब्या म्हणून हंबरडा फोडते आणि ढसा ढसा रडते महाराज, अगदी त्याचप्रमाणे माझे भरत राजांची अवस्था झाली होती. ज्याप्रमाणे त्या वासराला आपल्या आईची आठवण होते आणि ते देखील हंब्या म्हणून हंबरडा फोडते आणि हंब्या म्हणून हंबरडा फोडल्यानंतर ढसा ढसा रडतं महाराज, अगदी त्याचप्रमाणे माझ्या भरत राजांची अवस्था झाली होती. आता महाराजांनी या ठिकाणी फक्त आणि फक्त पशु पक्षिणीचा किंवा पक्षिणीचा आणि त्या पिलाचा आणि गाय वासराचा दृष्टांत दिला, माय लेकराचा दृष्टांत दिला नाही. तुम्ही म्हणाल का माय लेकराचा दृष्टांत का नाही दिला? कारण महाराज माय लेकराच्या प्रेमामध्ये जेवढं श्रेष्ठ पशु पक्षिणीच्या त्या पक्षिणीच्या आणि त्या पिल्लाच्या आणि त्या गाय आणि वासराच्या प्रेमामध्ये जेवढं श्रेष्ठत्व आहे ना, तेवढं श्रेष्ठत्व माय आणि लेकराच्या प्रेमामध्ये नाही महाराज. म्हणून या ठिकाणी महाराजांनी माय लेकराचा दृष्टांत कुठेच दिलेला नाही. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगते, म्हणजे उदाहरण सांगते. एखादी आई आहे, ती ऑफिसला गेलेली आहे आणि त्या ऑफिसला गेलेल्या आई घरी आली आणि घरी आल्या आल्या तिने आपल्या लेकराला पाहिलं आणि लेकराला पाहिल्याबरोबर तिने हंब्या म्हणून हंबरडा फोडला का महाराज? फोडला का? नाही महाराज. बरं, त्या लेकराने आपल्या आईला पाहिलं आणि त्या लेकराने आपल्या आईला पाहिल्याबरोबर त्या लेकराने देखील हंब्या म्हणून हंबरडा फोडला का? नाही महाराज, नाही. हंब्या म्हणून हंबरडा फोडला नाही. बरं, एखादी आई शेतात गेलेली आहे आणि शेतातून ती आई घरी आली आणि घरी आल्या आल्या आपल्या लेकराला पाहिलं आणि लेकराला पाहिल्याबरोबर त्या आईने कधी हंब्या म्हणून हंबरडा फोडला का? नाही. किंवा त्या लेकराने कधी आपल्या आईला पाहिल्या हंब्या म्हणून हंबरडा फोडला का? नाही महाराज. परंतु गाय आणि वासराच्या प्रेमामध्ये जेवढं श्रेष्ठत्व आहे ना, तेवढं माय लेकराच्या प्रेमामध्ये श्रेष्ठत्व नाही. त्याने हंब्यामधून हंबरडा फोडला नाही. परंतु एखादी गाय रानातून येऊ द्या, ती गाय जेव्हा रानातून चरून आली आणि आपल्या वासराला पाहिलं महाराज, आपल्या वासराला पाहिल्या धावत धावत आपल्या वासराजवळ जाते, आपल्या वासराला खाकेत घेते, कवेत घेते आणि कवेत घेतल्यानंतर ढसा ढसा रडते महाराज. हे प्रेम गाय वासराच्या प्रेमामध्ये आहे. एवढं श्रेष्ठत्व त्या गाय वासराच्या आणि पिल्लू आणि पक्षिणीच्या प्रेमामध्ये आहे. म्हणून याच ठिकाणी महाराजांनी माय लेकराचा दृष्टांत दिला नाही. विठ्ठल तर मी तुम्हाला विचारू इच्छिते, ज्यांनी 14 वर्ष 14 दिवस रामनामाचा जप केला, ज्याप्रमाणे ते त्या पिल्लांची अवस्था होते महाराज, अगदी तशीच अवस्था माझ्या भरत राजांची झाली. पण मला सांगा, ते भरत राजा राम झाले का? ते भरत राजा राम झाले नाही महाराज. विठाला विठाला ते भरत राजा राम झाले नाही. त्यांचं जाऊ द्या महाराज, त्यांनी तर फक्त 14 वर्ष रामनामाचा जप केला. परंतु रामायणामध्ये असं एक व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी जन्मापासून तर मरेपर्यंत रामनामाचा जप केला, ते म्हणजे लक्ष्मण. लक्ष्मणांनी जन्मापासून तर मरेपर्यंत रामनामाचा जप केला महाराज. जन्मापासून तर मरेपर्यंत रामनामाचा जप केला. माझ्या लक्ष्मणांबद्दल बोललं तेवढंच कमी आहे. जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास प्राप्त झाला, कैकेयी मातेच्या सांगण्यावरून जेव्हा प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास प्राप्त झाला आणि श्रीरामचंद्रांना जेव्हा वचनाची पूर्तता करण्यासाठी वनामध्ये जावं लागणार होतं महाराज, वनवासाला जावं लागणार होतं, तेव्हा ही बातमी जेव्हा माझ्या लक्ष्मणांच्या कानावर पडली आणि माझ्या लक्ष्मणांच्या कानावर पडल्याबरोबर माझ्या लक्ष्मणाने झाडाच्या साली नेसून एका झाडाच्या जवळ जाऊन उभे राहिले महाराज, जाऊन उभे राहिले. आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी जेव्हा हे दृश्य बघितलं आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी हे दृश्य पाहिल्या प्रभू श्रीरामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले आणि प्रभू श्रीरामचंद्र म्हणू लागले की आता माझ्या लक्ष्मणासाठी मला झाडाच्या साली नेसाव्या लागतील. म्हणजे केवढा मोठा त्याग आहे.
एवढं राज ऐश्वर्य सोडून प्रभू श्रीरामचंद्रांच्या आधी झाडाच्या साली नेसून त्या झाडाखाली उभे राहिले. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात भक्ती. आणि झाडाच्या साली नेसल्यानंतर जेव्हा आपल्या आईची आज्ञा घेण्यासाठी ते गेले, आपल्या आईची आज्ञा घेण्यासाठी जेव्हा गेले, आपल्या सुमित्रा मातेकडे गेले आणि सुमित्रा मातेकडे आज्ञा घेण्यासाठी गेल्यानंतर सुमित्रा मातांनी त्यांना पाहिलं. त्यांनी बघितलं की लक्ष्मणांनी झाडाच्या साली नेसल्या आहेत आणि या झाडाच्या नेसलेल्या साली पाहून सुमित्रा माता कडाळल्या आणि सुमित्रा माता लक्ष्मणांवर कडाळल्या आणि म्हणू लागल्या, लक्ष्मणा, अरे चांगलं माझं दुधाचं पान फेडलंस रे तू. अशा या शुभ प्रसंगी माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांना आज राज्याभिषेक आहे आणि अशा या शुभ प्रसंगी तू असं हे अशुभ दाखवतोयस. आणि हातात काठी घेऊन लक्ष्मणांना मारण्यासाठी धावले महाराज. आणि हे दृश्य पाहिलं माझ्या प्रभू श्रीरामचंद्रांनी. आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी जेव्हा ते दृश्य पाहिलं, ते दृश्य पाहिल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांनी सुमित्रा मातेच्या हातातली काठी हातातल्या मागेच्या मागे घेतली, पकडली महाराज. आणि प्रभू श्रीरामचंद्र सुमित्रा मातेला सांगू लागले, माते, अगं मला वनवास प्राप्त झाला आहे. 14 वर्षाचा वनवास प्राप्त झाला आहे, म्हणून माझ्या लक्ष्मणाने माझ्या आधी झाडाच्या साली नेसल्या आहेत. माझ्यासाठी झाडाच्या साली नेसल्या आहेत. आता त्याच्यासाठी मला झाडाच्या साली नेसाव्या लागतील. प्रभू श्रीरामचंद्रांना वनवास प्राप्त झाला, परंतु त्यांनी झाडाच्या साली नेसल्या असत्या का नाही नेसल्या असता तो लांबचा प्रश्न आहे. परंतु लक्ष्मणाने त्यांच्या आधी झाडाच्या साली नेसल्या, याला म्हणतात त्याग. आणि सुमित्रा मातेने जेव्हा हे वाक्य ऐकलं तेव्हा सुमित्रा माता लक्ष्मणांना म्हणू लागल्या, लक्ष्मणा, खरंच मानावं लागेल लेकरा, मानावं लागेल. माझी परवानगी न घेता तू वनामध्ये जाण्यासाठी निघालास. आता फक्त एवढंच उरलं आहे, मरावं आणि तुझ्या पोटी जन्माला यावं. लक्ष्मणांजवळ तर सगळं होतं महाराज. जे भरत राजांनी घेतलं नाही, जे रामांनी घेतलं नाही, ते राज ऐश्वर्य लक्ष्मणांच्या वाटेला होतं. परंतु त्यांनी देखील लाथाडलं महाराज, ते राज ऐश्वर्य लाथाडलं. आणि वनामध्ये प्रभू श्रीरामचंद्रांसोबत वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्यानंतर प्रभू श्रीरामचंद्रांना स्वतः पर्णकुटी बनवून द्यायची, परंतु त्या पर्णकुटीमध्ये पाय ठेवायचा नाही. त्या पर्णकुटीच्या बाहेर एका झाडाच्या बुंधाला आपलं घर समजायचं महाराज, आणि त्या झाडाच्या सावलीला आपलं छप्पर समजायचं. उन्हाळा असो, पावसाळा असो, हिवाळा असो, कुठलाही ऋतू असो, झाडाच्या खाली पहारेकरी करायची. आणि नुसती पहारेकरी करायची नाही तर भगवंताचा नामाचा जप देखील करायचा. असे माझे लक्ष्मण जन्मापासून तर त्यांनी मरेपर्यंत रामनामाचा जप केला. परंतु मी तुम्हाला विचारू इच्छिते की ते प्रभू श्रीरामचंद्र राम झाले का? नाही महाराज. विठ्ठल त्यांचं जाऊ द्या महाराज. त्यांनी तर जन्मापासून आणि मरेपर्यंत रामनामाचा जप केला. परंतु एक व्यक्तिमत्व असं आहे ज्यांनी जन्मापासून तर आज तागायत ते रामनामाचा जप करीत आहेत. आज तागायत ते रामनामाचा जप करीत आहेत. असे आमचे मारुतीराय. आमचे मारुतीराय आज देखील जिथे जिथे रामकथा चालू असेल, जिथे जिथे भजन चालू असेल, प्रभू श्रीरामचंद्रांचा नामाचा जप चालू असेल, आज ते एका पायावरती उभे राहून त्या ठिकाणी भजन करतायत. असे माझे मारुतीराय ज्यांनी जन्मापासून तर आज तागायत ते रामनामाचा जप करीत आहेत. मी तुम्हाला विचारू इच्छिते की ते राम झाले का? हो नाही महाराज, ते राम झाले नाहीत. मग महाराज तर या ठिकाणी छातीला हात लावून सांगतायत अभंगाचं पहिलं चरण, राम म्हणता
रामाची होईजे पदी बैसोनी पदवी घ्यायची। एका वाक्यात महाराज या ठिकाणी म्हणतात की राम म्हटल्याने व्यक्ती राम होत असते। आता तुम्ही म्हणाल ताई, तुम्ही तर आम्हाला असे दृष्टांत दिले की ज्या ठिकाणी माझे वाल्मिक ऋषी तर 12 वर्षे त्यांनी रामनामाचा जप केला महाराज, पण ते राम झाले नाहीत। माझे भरत राजा ज्यांनी 14 वर्ष रामनामाचा जप केला ते राम झाले नाहीत। ज्यांनी जन्मापासून तर मरेपर्यंत रामनामाचा जप केला ते देखील राम झाले नाहीत। माझे मारुती राय ते तर जन्मापासून तर आज तागायत रामनामाचा जप करीत आहेत, ते देखील राम झाले नाहीत। मग तुम्ही खोटं बोलताय का महाराज खोटं बोलताय? ना मी खोटं बोलते ना महाराज खोटं बोलतायत। महाराज म्हणतायत ते अगदी बरोबर म्हणतायत। माऊलींच्या भाषेत जर सांगायचं झालं, मन हे राम झाले, प्रवृत्ति ग्रासोनी कैसे निवृत्ति से आली। माझे वाल्मिक ऋषी ज्यांनी 12 वर्ष रामनामाचा जप केला महाराज, ते शरीराने जरी रामरूप झाले नसतील पण ते मनाने रामरूप झाले। ज्यांनी 14 वर्ष रामनामाचा जप केला, जे शरीराने जरी रामरूप झाले नसतील तर ते मनाने रामरूप झाले। ज्यांनी जन्मापासून तर मरेपर्यंत रामनामाचा जप केला महाराज, ते शरीराने जरी रामरूप झाले नसतील तर ते मनाने रामरूप झाले। माझे हनुमंतराय ज्यांनी जन्मापासून तर आज तागायत ते रामनामाचा जप करीत आहेत, ते शरीराने जरी रामरूप झाले नसतील तर ते मनाने रामरूप झाले महाराज, मनाने रामरूप झाले। शरीर हे रामरूप होऊच शकत नाही। रामरूप होण्यासारखं शरीर नाहीच, कारण शरीर कसं आहे, नाशिवंत आहे। नाशिवंत देह जाईल सकळ आणि आयुष्य का तो काळ सावधान। हा देह कसा आहे, नाश पावणार आहे। हा राम होऊ शकत नाही। राम होत तर ते मन रामरूप होत असतं, मन, आणि त्यांचं मन हे रामरूप झालं महाराज, मन हे रामरूप झालं। उदाहरणार्थ एखादा मातीचं गाडगं आहे, आता मातीपासूनच गाडगं तयार होतं आणि मातीच्या काही सत्व अंशापासून काच तयार होत असतो। मातीच्या तमो अंशापासून गाडगं तयार होतं आणि सत्व अंशापासून काच तयार होतं। काचाचं काय काम आहे, प्रतिबिंब धारण करणं। काचाचं काय काम आहे, प्रतिबिंब धारण करणं। पण एखाद्या व्यक्तीने ठरवलं, आपल्या गावातील एखाद्या व्यक्तीने ठरवलं की मला त्या मातीच्या गाडग्यामध्ये माझी प्रतिमा बघायची आहे, तर ते शक्य आहे का महाराज? नाही महाराज, ते मातीला गाडगं बी फुटी जाईल आणि यानं बी गाडगं फुटी जाईल, पण त्या मातीच्या गाडग्यामध्ये याला त्याची प्रतिमा दिसणार नाही। कारण का, हा मनातील तमोअंश गेल्याशिवाय आणि सत्वअंश शिल्लक राहिल्याशिवाय आपलं मन हे रामरूप होऊ शकत नाही। शरीर हे रामरूप होणारच नाही, मन हे रामरूप होत असतं महाराज, आणि त्यांचं मन हे रामरूप झालं। आणि आता समजा एखादी नवीन लग्न झालेली बाई आहे, एखादी नवीन लग्न झालेली स्त्री आहे। आता ब्राह्मण बुवा देखील या ठिकाणी आलेले आहेत असं तर ते काय म्हणतात, ते आपलं गृह प्रवेश करत असताना ब्राह्मण बुवांनी
त्याच्या उपकरणाची आणि तिच्या पदराची गाठ बांधली महाराज आणि ब्राह्मण बुवांनी मंत्र सुरू केले. मंत्र सुरू झाल्याबरोबर इकडचं कुळ संपतं आणि इकडच्या कुळात तिचं नाव जुळतं. इकडचं गोत्र संपतं आणि इकडच्या गोत्रामध्ये तिचं नाव जुळतं महाराज. म्हणजे सगळं इकडचं नातेवाईक आप्तेष्ट सगळं इकडं सुटतं महाराज आणि इकडच्या नवीन कुटुंबामध्ये ती पदार्पण करते महाराज. एवढा मोठा त्याग त्या स्त्रीचा असतो महाराज. एवढा मोठा त्याग त्या स्त्रीचा असतो. आणि अशी ती स्त्री तिने जेव्हा त्या नवीन कुटुंबामध्ये पदार्पण केलं आणि तिला ब्राह्मण बुवांनी सांगितलं, अगं ए बाई घे की नाव. मग ती त्या एका दिवसाचं नाव घेते महाराज. एकदा नाव घेते तर त्याची पदवी तिला प्राप्त होते. त्याची पदवी तिला प्राप्त होते महाराज. त्याची पदवी तिला प्राप्त होते. म्हणजे एकदा नाव घेते तर त्याची पदवी तिला प्राप्त होते एकदा नाव घेतल्याने. अशी ती स्त्री. आणि एवढंच नाही महाराज, जे जन्मदाते आई वडील आहेत ना, वडिलांचं नाव ते आपल्या लग्ना अगोदर आपल्या वडिलांचं नाव आपल्या नावापुढे लावत असते, परंतु लग्नानंतर आपल्या पतीचं नाव ते आपल्या नावापुढे लावते. एवढा त्याग तिचा असतो आणि एवढा त्याग असल्यामुळे तिला आपल्या पतीची पदवी तिला प्राप्त होते. उदाहरणार्थ एखादीचा नवरा डॉक्टर आहे तर त्या डॉक्टरच्या बायकोला काय म्हटलं जातं? डॉक्टरीन बाई. आपली भाषा डॉक्टरीन बाई. डॉक्टराची बायको डॉक्टरीन बाई. आता हिला कुठली डिग्री घ्यायची गरज नाही, हिला टेटोस्कोप लावायची गरज नाही, का कुणाचं फाडायचं शिवायची गरज नाही आणि कुणाचं शिवलेलं सुद्धा फाडायची गरज नाही. तरी देखील डॉक्टराची बायको कोण झाली? डॉक्टरीन बाई. आता हिला एखाद्याने म्हणावं, डॉक्टरीन बाई घ्या पेन आणि करा सही, तेव्हा ती डॉक्टरीन बाई काय म्हणते? घ्या अंगठाने लावा शाई. म्हणजे हिला लिहिता वाचता सुद्धा येत नाही, तरी ही डॉक्टराची बायको कोण झाली? डॉक्टरीन बाई. तशी वकिलाची बायको वकिलीन बाई. आता हिला LLB व्हायची गरज नाही, का कुणाचं काळं पांढरं करायची गरज नाही, कुणाचं पांढरं काळंही करायची गरज नाही, तरी देखील वकिलाची बायको कोण झाली? वकिलीन बाई. वकिलाची बायको वकिलीन बाई. आणि वकिलीन बाईने घरातून बाहेर यावं आणि वकील साहेब जेव्हा मोटरसायकलवर बसलेले असतात ना, तेव्हा वकिलीन बाईने असा कोट घ्यावा आणि वकील साहेब एक हात इकडून घालतो एक हात इकडून घालतो. दोघा हात वकील साहेब घालतात, कोट घालतात आणि वकिलीन बाईने फक्त एवढंच म्हणावं, बाय. वकील साहेब गायबच होता ना महाराज, मनच लागत नाही वकील साहेबांचं. अशी ती वकिलीन बाई. म्हणजे तिला कुठली डिग्री घ्यायची गरज नाही, काही करायची गरज नाही, तरी देखील ती कोण झाली? वकिलीन बाई. आता मास्तराची बायको मास्तरीन बाई. मास्तराची बायको कोण झाली? मास्तरीन बाई. आता मास्तरीन बाईला आता मास्तर होणं सोपं नाही महाराज. मास्तर व्हायला बी 3 येडं यावं लागतं. 3 येडं यावं लागतं. पहिलं D.Ed, दुसरं B.Ed आणि तिसरं B.Ped. परंतु यांना या तिघांमधून एकही येडं आलं नाही, तरी देखील या कोण? मास्तराची बायको मास्तरीन बाई. आता महाराजाची बायको महाराजीन बाई. महाराजाची बायको महाराजीन बाई. आता महाराजीन बाई म्हणल्यानंतर तुम्ही तर माझ्याकडे पाहूनच हसणार. असं महाराजाची बायको महाराजीन बाई. आता या महाराजीन बाईला हिला हरिपाठ येत नाही, हिला काकडा येत नाही, हिला काही येत नाही, मला हिला टाळ सुद्धा वाजवता येत नाही, तरी देखील मास्तराची बायको आपलं महाराजाची बायको कोण झाली? महाराजीन बाई. म्हणजे एकदा ती आपल्या पतीचं नाव घेते तर तिला तिच्या पतीची पदवी प्राप्त होत असते महाराज. पती बैसोनी पदवी घ्यायची. एकदा नाव घेते तर तिला तिच्या पतीची पदवी प्राप्त होते. मग महाराज देखील तेच म्हणतात की राम, आपण जर एकदा राम म्हटलं तर आपण देखील राम होऊ आणि भगवंताच्या नामाजवळ आपण जाऊन बसलो तर त्यांची पदवी देखील आपल्याला प्राप्त होईल. सांगण्याचं तात्पर्य एकच
एवढंच आहे की एकदा नाव घेतलं आणि तिची पदवी तिला प्राप्त होते, परंतु यांची पदवी इकडे जाऊ देत नाही बरं का, यांची पदवी इकडे जाऊ देणार नाही. आता फॉर एक्झाम्पल, उदाहरणार्थ, एखाद्याची बायको नर्स आहे. आता आपल्या गावामध्ये आहे का काही माहित नाही मला, एखाद्याची बायको आपल्या गावामध्ये, समजा एखाद्याची बायको नर्स आहे, मग तिचा नवरा जर आपल्या गावातून असा गेला, मग एखाद्याने त्याला असा आवाज दिला का, अहो नरसोबाई या की इकडं, असा कोणी आवाज दिला का? नाही महाराज, नाही. कारण का? यांची पदवी इकडे जाणारच नाही. कारण हे आपल्या पतीच्या पदाजवळ जाऊन आपल्या पतीची सेवा करत असतात, म्हणून यांना आपल्या पतीची पदवी प्राप्त होते. महाराज, पदी पैसोनी पदवी घ्यायची, आणि एकदा की आपल्या पतीची पदवी प्राप्त झाली की यांचं सुख हे गगनामध्ये भावत नाही, अभंगाचं ऐसे सुख वचनी आ